नमस्कार, सर्वांचं खूप मनापासून स्वागत. आज आपण अगदी कमीत कमी साहित्यामध्ये आणि मोजक्या साहित्यामध्ये शिवाय कमी खर्चात भरपूर पौष्टिक असे लाडू बनवलेत. बनायला खूप सोपे आहेत, चवीला सुद्धा अप्रतिम लागतात. मुलांना डब्याला सुद्धा देऊ शकता, मधल्या वेळेत खाण्यासाठी सुद्धा देऊ शकता. खूप छान होतात. तुम्ही लाडू बघू शकता, अगदी मऊसूद बनवून तयार झालेत. लहानांपासून मोठ्यापर्यंत हा लाडू सगळेच आरामात खाऊ शकतात. नक्की ट्राय करून बघा. आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला, ही रेसिपी आवडली तर प्लीज व्हिडिओला एक लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका. तर इथं आपण बघा, सुरुवातीला जाडबुडाची कढई घेतली आहे. त्यामध्ये आपल्याला 2 कप पोहे टाकून घ्यायचेत. पोहे आपल्याला व्यवस्थित चाळून घ्यायचेत. जे आपण कांदा पोहे बनवण्यासाठी पोहे वापरतो ना, तेच पोहे इथे घेतलेत. व्यवस्थित चाळून घ्यायचे, त्यातील कचरा काढून घ्यायचा आणि छान असे आपल्याला मीडियम गॅसवरती हे पोहे भाजून घ्यायचेत. बघा, मस्त कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचं, थोडासा कलर बदलेपर्यंत. तर इथं आपले पोहे भाजून झालेत. आता याला काढून घ्यायचं आहे आणि पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे. त्याचबरोबर इथं अर्धा कप शेंगदाणे घेतलेत. शेंगदाणे आपल्याला स्लो गॅसवरती भाजून घ्यायचेत. बघा, अगदी बारीक गॅसवरती छान असे खमंग भाजून घ्यायचे, म्हणजे लाडवाला आपल्या चव खूप छान येते. शेंगदाणे भाजून झालेत. आता त्याचबरोबर इथं अर्धा कप फुटाण्याचं डाळवं घेतलं आहे. फुटाण्याच्या डाळव्यामध्ये भरपूर प्रोटीन असतं, त्यामुळे हे लाडू आपले भरपूर पौष्टिक होतात. शिवाय शेंगदाण्यामध्ये सुद्धा प्रोटीन असतं. आता डाळवं आणि शेंगदाणे आपले भाजून झालेत, ते थंड करून घ्यायचं. त्याचबरोबर इथं आपण अर्धा कप किसलेलं सुकं खोबरं टाकून घेतलं आहे आणि त्याचबरोबर पाव कप तीळसुद्धा घेतलेत. आता हे सुद्धा दोन्ही आपल्याला अगदी स्लो गॅसवरती खमंग असं भाजून घ्यायचं आहे. जेवढं तुम्ही स्लो गॅसवरती आणि खमंग भाजून घ्याल, तेवढे लाडू चवीला खूप छान होतात. सगळं साहित्य आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे. इथं आपले पोहेसुद्धा व्यवस्थित असे थंड झालेत. डाळवंसुद्धा थंड झालं आहे आणि आपण शेंगदाण्याचं थोडंसं टरफलंसुद्धा काढून घेतलं आहे, त्याची साल काढून घेतली आहे. आता सुरुवातीला आपल्याला पोहे बारीक करून घ्यायचे आहेत. इथं आपलं पोहे बारीक करून झालेत. आता शेंगदाणेसुद्धा आपल्याला अशाच प्रकारे बारीक करून घ्यायचे. फुटाण्याचं डाळवंसुद्धा थंड झाले, ते सुद्धा आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे. त्यामध्ये सुद्धा सुकं खोबरं आणि तीळसुद्धा आपल्याला बारीक करून घ्यायचे. आता हे सगळं छान असं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि एवढ्या मिश्रणासाठी 1 कप आपल्याला चिरलेला गूळ वापरायचा आहे. आवडीनुसार गूळ तुम्ही कमी जास्त करू शकता. या गुळामध्ये एवढ्या प्रमाणामध्ये मीडियम लाडू आपले गोड होतात. जास्त गोड आवडत असतील ना, तर तुम्ही गूळ थोडासा वाढवू शकता. कमी आवडत असेल तर थोडासा कमीसुद्धा करू शकता. हे सगळं छान असं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि मिक्सरला नंतर आणखी एकदा हे सगळं मिश्रण आपल्याला वाटून घ्यायचं आहे, म्हणजे आपले गूळ आणि सगळं साहित्य एकत्र होतं आणि लाडू वळायलासुद्धा खूप छान मदत होते. याशिवाय तुम्ही गूळ पावडर असली तर तुमच्याकडं तीसुद्धा वापरू शकता. इथं आपलं सगळं मिश्रण छान असं बारीक करून झाले, मिक्स करून झाले. आता यामध्ये आपल्याला पाव कप साजूक तूप टाकून घ्यायचं आहे. इथं मी वितळवलेलं तूप टाकून घेतलं आहे. ते छान असं आपल्या लाडूमध्ये मिक्स करून घ्यायचं. यामुळे आपले लाडू आणखी पौष्टिकसुद्धा होतात. सगळं तूप इथं मी टाकून घेतलं. आता हे व्यवस्थित असं लाडूमध्ये आपल्याला मिश्रणामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. यामुळं आपल्याला लाडू वळायला सुद्धा मदत होते. बघू शकता तुम्ही, अगदी पटापट लाडू बनवून तयार होत आहेत. कुणीही हा लाडू आरामात वळवू शकतो. मस्त असे लाडू वळवून होत आहेत आपले. तर अशाच प्रकारे आपल्याला सगळे लाडू वळवून घ्यायचे आहेत. अगदी कमीत कमी खर्चामध्ये भरपूर पौष्टिक लाडू बनवून तयार होतात. बनवायला सुद्धा सोपे आहेत. अगदी 15 ते 20 मिनिटांमध्ये झटपट हे लाडू बनवून तयार होतात. मुलांना मध्ये छोटी भूक लागली असेल ना, तरीसुद्धा हे लाडू तुम्ही मुलांना बनवून देऊ शकता. चवीला छान लागतात आणि टिकायला सुद्धा भरपूर दिवस टिकतात. त्यामुळे नक्की बनवा. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला, ही रेसिपी आवडली तर प्लीज एक लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करायला विसरू नका. आणि लाडू कसे वाटले ना, ते सुद्धा अगदी नक्कीच कमेंट करून सांगा. धन्यवाद.